पुरणाचा कट रेसिपी. हे पुरण मी जेव्हा शिजवून घेतलं तर त्यातलं उरलेलं जे पाणी होतं ते आहे हे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हटलं तर हे खोबरं मी भाजून घेतलंय, लसूण भाजून घेतलाय, कांदा भाजून घेतलाय आणि हे चिंचेचं पाणी आहे. तर आणि हे मी सगळं हे तिन्ही मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय आणि हे मी फोडणीमध्ये घातलेलं आहे. याच्यात थोडंसं तिखट, मीठ, हळद, काळा मसाला, जिऱ्याची पूड, मीठ घालायचं बाकी होतं, मीठ घालते आता. मसाला माझा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे पुरणाचं जे कट आहे ते घालतेय आणि जेवढं आपल्याला पाणी हवं आहे, जितकं पातळ पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालू. त्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी घालूया. मी हे थोडं जास्तच पातळ केलंय कारण आम्हाला प्यायला पण आवडतं हे. थोडासा गुळ पण टाकू शकतो ज्याला गोड आवडतं ते. आणि ही पुरणाच्या पोळीसोबत भातासोबत खूप छान लागते आमटी. छान उकळेपर्यंत ठेवा. आपले हे तयार आहे मस्त. आणि याच्यावर ही आमटी. वाव, किती मस्त वाटलं, एकदम मस्त.